हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 5 डिसेंबर 2025च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्या आजच्या विषयाकडे. तर 5 डिसेंबर 2025च्या चालू घडामोडी. तर ICC एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत भारताचा विराट कोहली 4थ्या स्थानावर पोहोचलेला आहे, तर शुभमन गिल 5व्या स्थानी आहे. पुढे पाहूया. पंजाब नॅशनल बँकेने भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला बँकेची पहिली महिला ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केले आहे. पुढे इंग्लंडचे माजी महान क्रिकेटपटू रॉबिन स्मिथ यांचे वयाच्या 62व्या वर्षी निधन झाले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने श्रीमती उषा जानकीरामन यांची नवीन कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. पुढे पाहूया. सुदानने आफ्रिकेत आपला पहिला नौदल तळ उभारण्यासाठी रशियाला परवानगी दिलेली आहे. पुढे पाहूया. 3 डिसेंबर 2025 रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची 141वी जयंती साजरी करण्यात आली. पुढे पाहूया. रामकृष्णन चंदर यांची भारतीय जीवन विमा महामंडळाचे म्हणजेच LICचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढे पाहूया. डिजिटल सुरक्षा सुधारण्यासाठी संचार साथी हे ॲप दूरसंचार विभागाने विकसित केलेले आहे. पुढे पाहूया. संपूर्ण देशात 4 डिसेंबर रोजी भारतीय नौदल दिवस साजरा केला. पुढे पाहूया. तामिळनाडू राज्याच्या कविंदपडी गूळ पावडरला अलीकडेच GI टॅग देण्यात आलेला आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. चला तर मग थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.